नमस्कार मंडळी, मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर. आजच्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा विषय खरंच खूप खास आहे आणि ह्या खास विषयी बोलण्याचं खूप दिवसापासून धाडस होत नव्हतं, पण आज धाडस झालेलं आहे. तर आजचा विषय आहे 35शीचं गिल्ट. खरंच आपल्यापैकी ना खूप लोकांना आणि खूप महिलांना ना असं वाटतं की आता माझी 35 आहे आणि मी काहीच करू शकले नाही आहे इतक्या वर्षात आणि म्हणजे खरंच इथून पुढे कसं काय होईल वगैरे. आणि आता मुलंसुद्धा मोठी झाली आहेत आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत, पण तरीसुद्धा माझ्यामध्ये टॅलेंट असून माझ्यामध्ये सगळ्या गोष्टी असूनसुद्धा मी का बरं इतर महिलांसारखी पुढे गेली नाही. 35शीचं गिल्ट. लहानपणी खूप स्वप्न होती, हे करायचं ते करायचं, असं व्हायचं तसं व्हायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. पण कुठेतरी ना घर, लोक काय बोलतील, जबाबदाऱ्या, लग्न, संसार आणि त्याचबरोबर ना ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्या डोक्यामध्ये येतात आणि असं वाटतं की नको, पाऊल पुढे टाकायला नको. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना आपण इतके मागे राहिलोय की आता आपलं वय झालं आहे 35. आता मागे वळून पाहताना ना वाटतं की मी स्वतःसाठी काहीच करू शकले नाही. आणि हीच गोष्ट ना इतकी मनाला गिल्ट देते की असं वाटते की बस, म्हणजे आपण इतरांना पुढे जाताना बघतो. महिला म्हणून येणारी अपराधाची भावना मनामध्ये खरंच खूप जास्त गिल्ट येऊन जाते. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की आधी घर मग स्वतः. तू ॲडजस्ट कर, तू समजूतदार आहेस, तू समजून घेऊ शकतेस, तू करू शकतेस घरातल्या गोष्टी. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना आपलं करिअर, आपल्याला काय आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागे टाकत जातो आणि फक्त प्रायोरिटी देतो ती म्हणजे आपल्या घराला. पण कोणीही एखाद्या महिलेला असं सांगत नाहीत की तू करू शकतेस, तू तुझे स्वप्न नको मारूस, तू ॲडजस्ट करू शकतेस, तू दोन्ही बॅलन्स करू शकतेस. आपल्याला आपल्या लहानपणी ना असंच शिकवलं जातं की नाही, घर पहिलं आहे, नंतर तुझं करिअर. आणि त्यामुळे ना आता आपण वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की मनामध्ये खरंच एक गिल्ट येतो की आपण काहीच करू शकलो नाही. आज 35व्या वयात मला समजतंय की मी स्वतःला वेळ दिला नाही, स्वतःकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या टॅलेंटला वेळ दिला नाही, स्वतःच्या आवडीला वेळ दिला नाही आणि सर्वात मोठं म्हणजे मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही. स्वतःकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या टॅलेंटला वेळ दिला नाही, स्वतःच्या आवडीला वेळ दिला नाही. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासारख्या असंख्य महिला आहेत. तुलना आणि भीती. आजूबाजूला पाहिलं की मनात येतं कोणीतरी पुढे गेलं आहे, कोणीतरी आत्मनिर्भर बनलं आहे, कोणीतरी स्वतःच्या पायावर उभं राहिलं आहे आणि मनात येतं की आपण मागे का राहिलो. खरंच म्हणजे आपण आपली व्हॅल्यू इतकी कमी का करून घेतली. 35 वय म्हणजे सगळंच संपलं असं आहे का खरंच? तर नाही. आता उशीर झाला आहे, आता काहीच करू शकणार नाही असं आहे का? तर नाही. पण खरंच उशीर झालाय की फक्त आपल्यालाच तसं वाटतंय? तर असं काहीही नाही आहे. स्वीकार करा आणि बदल करा. आज मी एक गोष्ट स्वीकारते, ती म्हणजे खरंच मला गिल्ट आहे आणि खरंच मला रिग्रेटसुद्धा आहे की 35व्या वयापर्यंत मी काहीही करू शकले नाही. पण आज मी स्वतःला दोष देणं थांबवणार आहे आणि ठरवणार आहे की येस, आय कॅन डू इट. हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि तुमचंही वय 30, 32, 35 किंवा 40 असेल, तर हो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुमच्याही मनात प्रश्न येत असेल की 30शी, 32शी, 35शी झाली तरीही मी काहीच करू शकले नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की अजूनही वेळ गेलेली नाही. श्वास चालू आहे, संधी संपलेली नाही. स्वप्न अजूनही जिवंत आहेत, उशीर झालेला नाही. आजपासून छोटंसं काहीतरी सुरू करा, फक्त स्वतःसाठी. हा जर व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये तुमचं मन मोकळं नक्की करा. कारण तुम्ही एकटे नाही आहात, मी सुद्धा तुमच्या सोबत आहे. पुन्हा भेटू अशाच एका खऱ्या गप्पांसोबत.